नियम का भागवत धर्माचे 9 योग्यानं निमिराजाला सांगितलेले आणि या धर्माचे नियम सगळे सांगितले। या धर्माचे पहिले गुरु कोण आहेत? या धर्माचे भागवत धर्माचे पहिले गुरु कोण? हा भागवत धर्म प्रचार करण्याकरता लावणारे पहिले गुरु कोण? होय, कोण? पहिले आद्य गुरु बोला बोला। त्याला पहिलं वर्णन आहे, फक्त आम्ही त्या गोष्टी लक्षात घेत नाही। वारकरी संप्रदायामध्ये परंपरेचा अभंग आहे। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य। आदिनाथ शिवशंकर हे सगळ्यात पहिले गुरु आहे आणि आदिनाथ शिवशंकरानं जगाला मांडलेला संप्रदाय त्याला भागवत संप्रदाय म्हटले। ही परंपरा आहे। जर तुम्ही ज्ञानोबारायांना मानत असाल तर ज्ञानोबारायांची परंपरा मानावच लागेल। आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य। मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार। ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। ही परंपरा आहे। म्हणून परंपरा तोडू नका, परंपरा बाजूला टाकू नका। शिव आणि महादेव, शिव आणि भगवान विष्णू दोघं दोन नाही हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं चालत जा। हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। अनेक लोक सांगतात, अनेक लोक वर्णन करतात, म्हणून तो वर्णन आहे महाराज। दोघं दोन नाहीच, उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग। साखर खाल्ल्याबरोबर एका तासानं गोड लागते, बरोबर ना? साखर खाल्ल्यानंतर तरी होच म्हणल्यावर लय अवघड आहे। सांगणारी सांगत येत, ऐकणारी काही होच म्हणते। हो तुम्ही म्हणताल ते हो, कसं? याच्यामुळे सगळं वाटोळ होत आले परमार्थच। होला हो करायचं नाही, प्रश्न चिकित्सा करावी लागेल, विचारावं लागेल। प्रश्न काय? साखर खाल्ल्याबरोबर गोडी, साखर म्हणजेच गोडी हो। चंद्र चंद्राची प्रभा, अंग अंगाची सावली, दोन नाहीच आहे। एक माणूस कथेत आला आणि तीनदा तीनदा मागे पाहायला लागला, असं तीनदा तीनदा मागे पाहायला लागला। एकदा झालं, दोनदा झालं, एकदा उठला, अंगाभोवती चक्कर आणली, पुन्हा बसला। मी म्हणलं कमून तुम्ही असं करायला लागले कथेमध्ये? काय झालं? काही नाही महाराज, पाहत होतो माझी सावली सोबत आली का नाही। तरी नाही समजेल तुम्हाला? नक्कीच त्याच्या गोळ्या संपल्या। अरे अंग ते सावली आहेच ना हो। चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असणे जी की, तसं अंग तिथं सावली आहे। असं माया ब्रह्माचं नातं आहे आणि शिवशंभोचं, शिवशंकराचं, रामाचं नातच ते। म्हणून दोघं दोन असू शकत नाही। शिवश्चरदयम विष्णू, विष्णुश्चरदयम शिवा। तुम्ही कधी नर्मदेश्वरावर जर गेले ना, तर नर्मदेश्वरावर सगळ्यात वेगळं पिंड आहे नर्मदेश्वराचं, सगळ्यात वेगळं। एक खालचा भाग वेगळा असतो पाळ, आणि वरचा भाग वेगळा असतो निमुळता। वरचा भाग ऑटोमॅटिक तयार होऊन येतो, शाळीग्राम विष्णूचा बिंदू, आणि तो बिंदू ऑटोमॅटिक तयार झालेला खालचं पाळ तयार केला जातं आणि त्या पाळ्यावर तो बिंदू फिट बसवला जातो आणि हे लिंग असतं। त्या लिंगाचं नाव आहे नर्मदेश्वर। या नर्मदेश्वर लिंगाचा अर्थ असा होतो की हरी आणि हर हे दोघ जण एकाच भेटीमध्ये असतात, म्हणून ते हरी आणि हर। जगात दोघं दोन राहू शकत नाही। शिवश्चरदयम विष्णू, विष्णुश्चरदयम शिवा। म्हणून हे दोघ जण एक आहे, हरी आणि हर। गळ्यामध्ये अनेक लोक लिंग परिधान करतात। ते लिंग जर शिव असेल तर त्याला लावलेला धागा हा विष्णू आहे, हे कधी विष्णू म्हणतात। त्याला लावलेला धागा हा परमात्मा आहे, तो कधी विसरू नका। हे दोघं दोन असू शकत नाही, हे दोन्ही एकच आहे। आणि म्हणून जगात अबाधित स्वरूप आहे हे सांगितलेलं चरित्र आहे। त्याच्याकरता संप्रदायात या आणि संप्रदायानं सगळं मोडून टाकलं, सांगितलं हरिहरा भेद नाही नका करू वाद।
एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. म्हणून तर आम्ही रोज गातो ना महाराज. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. भगवान की. या पांडुरंगाच्या दरबारात महादेवाचं चिंतन आहे. पांडुरंग ज्याला कळाला ना त्यांनाच महादेव कळाला.